नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. आमदार अपात्रता प्रकरणावर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे अकोल्यात सूचक वक्तव्य. हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात पुन्हा ट्रक चालकांचा संप. विद्यार्थी हत्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीकरिता शिवसेनेचा धडक मोर्चा. आरोपींना फाशीची शिक्षा द्या, मृतक विद्यार्थ्यांच्या वडिलांची धडक मोर्चात मागणी. कर वसुली होत नसल्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. आता सविस्तर बातम्या. बुधवारी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष संदर्भातील ऐतिहासिक निकाल येण्याची शक्यता आहे. कारण भूतोन भविष्यती या गोष्टी राजकारणात घडल्यात त्या गोष्टी देशात कुठेही पुन्हा घडू नयेत म्हणून राजकीय लोकांचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जरी हा प्रश्न विधानसभा अध्यक्षकाकडे सोपवला असला तरी लोकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. आमदार अपात्रता प्रकरण सध्या राज्यभरात गाजत असून याबाबत सर्व लोकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मुळात राज्यघटनेचे 10वे परिशिष्ट आमदारांची पळवापळवी, घोडा बाजार थांबविण्यासाठी करण्यात आले होते. मात्र आज त्याचा उद्देश सफल झालेला दिसत नाही. हे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पूर्णपणे पक्षाचा अधिकार, पक्ष आमचा आहे असे सांगणे व आमदाराची अपात्रता हे ज्वलंत प्रश्न उद्याच्या महत्त्वपूर्ण निकालात राहतील असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अकोल्यात केले. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा उद्या एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता आहे. याला कारण असे न भूतो न भविष्यती अशा ज्या गोष्टी राजकीय आखाड्यात घडलेल्या आहेत त्या तशा गोष्टी देशामध्ये इतर कुठेही होऊ नये याकरता सगळ्या राजकीय धुरंधरांचं लक्ष उद्याच्या निकालाकडे आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न विधानसभेच्या अध्यक्षांकडे जरी सोपवला असला तरी नागरिकांचं, सामान्य नागरिकांचं या प्रश्नाकडे अत्यंत बारकाईने लक्ष आहे. कारण 10वं परिशिष्ट हे मुळातच घोडा बाजार थांबण्यासाठी, आमदारांची पळवापळवी थांबवण्यासाठी करण्यात आलं होतं. परंतु आज त्याचा उद्देश सफल झालेला दिसत नाहीये. हे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा स्पष्ट झालं. परंतु पूर्णपणे पक्षचा अधिकार पक्षावरती सांगणं किंवा पक्ष आमचा असं म्हणणं आणि आमदारांची अपात्रता हे अत्यंत महत्वाचे आणि ज्वलंत प्रश्न या संपूर्ण निकालात राहतील असं माझं मत आहे. धन्यवाद. हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ट्रक चालकांनी पुन्हा संप पुकारण्याची तयारी सुरू केली असून आज मध्यरात्री 12 वाजतापासून हा कायदा रद्द करण्यात यावा व लेखी आश्वासन देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील ट्रक चालक संपावर जात असल्याची माहिती ट्रक चालक असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. केंद्र शासनाने मोटर ट्रान्सपोर्ट संदर्भात पारित केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात 1 जानेवारीपासून सर्वत्र संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्र शासनाने आश्वासन दिल्यानंतर तुर्तास हा संप थांबवण्यात आला होता. परंतु हिट अँड रनचा कायदा पूर्णपणे रद्द करण्यात यावा व लेखी आश्वासन देण्यात यावे या प्रमुख मागणीकरिता पुन्हा एकदा आज मध्यरात्रीपासून अकोला जिल्ह्यातील ट्रक चालकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 5000 ट्रक चालक यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती ट्रक चालक असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खान पठाण यांनी दिली आहे. या आंदोलनात पेट्रोल डिझेल वाहन चालक सुद्धा सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या आंदोलनासंदर्भात ट्रक चालक असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खान पठाण यांनी माहिती दिली. अकोला जिला मोटर चालक व मालक
संघ की तरफ से एक प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है, जिसमें हमने ये घोषणा की है कि मोदी सरकार ने, बीजेपी सरकार ने जो हम पर ड्राइवरों पर ये काला कानून लागू किया है, इसको जल्द से जल्द वापस नहीं लिया गया तो हम लोग आज रात 12 बजे से हड़ताल पर जाएंगे। स्टिंग छोड़ो हड़ताल हम शुरू कर रहे हैं और ये बेमुद्दत हड़ताल रहेगी जब तक मोदी सरकार का, केंद्र सरकार का कोई मंत्री प्रेस कॉन्फ्रेंस लेके इस चीज़ को स्टेटमेंट नहीं देता है कि हमने कानून वापस लिया है, उसी तरह लिखित में हमको आश्वासन नहीं मिलता है, तब तक अकोले ज़िले में, शहर में और पूरे महाराष्ट्र में चक्का जाम रहेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे असून या विरोधात ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। विद्यार्थी हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होते। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिकवणी वर्ग असलेल्या न्यू तोष्णीवाल लेआउट ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। 1 जानेवारीला नीट अभ्यासक्रमासाठी शिकायला आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील विशाल या विद्यार्थ्याची कृषीनगर भागात गुंडांनी चाकू भोगसून हत्या केली होती। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। मात्र ट्यूशन असलेल्या भागात विद्यार्थ्यांना गुंडांचा मोठा त्रास आहे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, त्यासाठी आज भव्य मूक मोर्चा शिवसेनेकडून काढण्यात आला। मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। या धडक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातात माझं काय चुकलं, मला न्याय मिळेल का या आशयाचे फलक होते। या फलकावरील मजकूर वाचून अनेकांची मने गहिवरून गेली। सदर प्रकरणातील आरोपीला कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केली। 20-25 वर्षापासून या शहरातल्या ज्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकांनी इथं मेहनत घेतली, त्या मेहनतीमुळे या विदर्भातलं शिक्षणाचं एक हब, अकोला असं हब झालं आणि या 4-5 जिल्ह्यातले विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आणि ट्युशनसाठी येतात। त्यांचे आई वडील, बहीण भाऊ सोडून ते इथं येतात, परंतु त्यांच्या सुरक्षेची कोणती यंत्रणा ह्या शहरामध्ये नाही। 1 जानेवारीला 16 वर्षाचा तरुण मुलगा, ज्याच्या आई वडिलांनी त्याचे स्वप्न पाहिले होते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, तो शिक्षणासाठी इथं येतो आणि संध्याकाळच्या टाइमला त्याला भूक लागली असता त्याचा डबा आला नाही म्हणून तो किराणा दुकानावर वेपर्स बिस्किटचे पाकिट आणण्यासाठी जातो आणि क्षणभरात गुंड प्रवृत्तीचे लोक असताना तिथं त्याला 50 रुपयासाठी त्याची हत्या करतात। म्हणून या शहरातला कोणता तरुण इथं सुरक्षित राहायला पाहिजे, एका मुलीवर कोणता अन्याय झाला नाही पाहिजे। या अन्यायाच्या विरोधात आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात ह्या मोर्चाचं आयोजन सर्व, जरी आज शिवसेना पुढाकार असेल, पक्षाचं जरी नाव असेल, परंतु कारण की कोणीतरी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून शिवसेनेने पुढाकार घेतला, परंतु सर्व जातीच्या, सर्व धर्माचे विद्यार्थी, विद्यार्थिनी ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यावर कधी अन्याय नाही झाला पाहिजे आणि कोणत्या मुलीवर अन्याय झाला तर शिवसेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे, त्या कोचिंग क्लासेसच्या पाठीशी आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे याच्या पुढे उभी राहील। तर धडक मोर्चा सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आरोपीवर कठोर शिक्षेची कारवाई करण्याची मागणी केली। जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अकोल्यामध्ये एका निष्पाप विद्यार्थ्याची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे। अकोला जे आता आजकाल एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते, आजूबाजूच्या क्षेत्रातले मुलं इथे शिक्षण घेण्यासाठी येतात, परंतु असं एका सुरक्षेवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून आज इथे एक मूक आंदोलन, मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नितीन बापू देशमुख आणि गोपाल दात्तर यांच्या नेतृत्वामध्ये। त्यामध्ये आपण जसं बघायला आपल्याला मिळेल की अनेक विद्यार्थी, अनेक सामाजिक आपल्याला NGO आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, त्यांचे पण आपल्याला इथे सपोर्ट लाभलेला आहे। तर इथे एक सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह आणि आम्हाला प्रशासनाला हा जाब विचारायचा आहे की जर हे घडलेलं आहे तर याची तुम्ही सखोल चौकशी केली का, आणि तेच नाही तर या हजारो संख्येने इथे विद्यार्थी आहे त्यांच्या सुरक्षेचं काय। या मोर्चानंतर कुठेतरी या गावकऱ्यांना आळा बसू शकते का असं तुम्हाला वाटते का विद्यार्थ्यांना? नक्कीच या मूक मोर्चानंतर जे म्हणजे आमच्या मागण्या आहेत की याच्यामध्ये जे उज्ज्वल निकम आहेत, सरकारी वकील, त्यांची इथे नियुक्ती करावी या केससाठी, तर जेणेकरून जर सखोल चौकशी होईल तर नक्कीच त्या गुंडांना काय आळा घालणार आहे आपण। कारण की असे प्रकार हे हल्ली आपल्याला खूप पाहायला मिळतात की गाव गुंड हल्ली सुटत पडत विद्यार्थ्यांना बुली करत आहेत, तर हे कुठे ना कुठे नाही आहे व्यवस्थित आणि याला कुठेतरी आळा आपण घालायला पाहिजे आणि घातलाच पाहिजे। शिकवण्यासाठी अकोल्यात आलेल्या विशाल झाटे या युवकाचा काही तरुणांकडून चाकू भोगसून खून करण्यात आला होता।
या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक विशालच्या वडिलांनी मूक मोर्चात केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अकोला शहरातील तोष्णीवाल लेआउट परिसरात विशाल मधुकर झाते या 16 वर्षीय विद्यार्थ्याची 3 मद्यधुंद तरुणांनी विनाकारण हत्या केली होती. या घटनेमुळे इतर बाहेर गावाहून अकोला शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. मृतक विशालचे वडील मधुकर जाटे यांचाही समावेश होता. त्यांनी विशाल सोबत झाले ते इतर कोणत्याही विद्यार्थ्यासोबत होऊ नये, त्यामुळे तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी मृतक विशालच्या वडिलांचे डोळे पाणावले होते. आम्हाला हेच मागणी आहे की असं हे विशाल सोबत घडलं, हे असं कोणासोबत बी घडो ना, याला फाशी लवकरात लवकर देण्यात यावी. आधी त्याचं भांडण कोणासोबत तो मुलगा असा आहे, पूर्णपणे विचारपूस करा. त्याचं जर कोणा पोलिसी किंवा कोणाशी विचित्रपणे वागणे किंवा कॉल हे जर डाउटेड बी दिसलं तुम्हाला 3 वर्षाचा होता त्यापासून 17.5 होता होईपर्यंत, तर त्याच्याऐवजी मला फाशी द्या. विनं जर त्याच्यासाठी एवढं केलं, शेतीवाडी विकून, प्लॉट विकून, राहायची जागा विकून, तर तो मुलगा तसा नाहीये. ते जे स्वप्न होते की बा खूप मोठा ऑफिसर बनीन मी, ते स्वप्न या नालायकानं फार खराब केले. त्याचे स्वप्न होते MBBS MD डॉक्टर बनीन मी. अकोला महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असून कर वसुलीचे खाजगी कंत्राट दिल्यानंतर वसुली कमी झाल्यामुळे कदाचित कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्याचा परिणाम झाल्याची चर्चा होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर इतर विभागातील कर्मचाऱ्यांची सुद्धा पगार थकीत होऊ शकतात अशी भीती कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राज सुरू आहे. महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असलेल्या मालमत्ता, पाणीपट्टी कर, बाजार वसुलीचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. स्वाती इंडस्ट्रीजद्वारे गेल्या काही महिन्यांपासून ही वसुली करण्यात येत आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात वसुली होत नसल्यामुळे याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या 2 महिन्यांपासून थकीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासोबतच महापालिकेतील इतर विभागाची सुद्धा कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जर महानगरपालिकेत वसुलीचा पैसा येत नसेल तर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, बाजार कर वसुलीचा ठेका घेतल्यानंतर स्वाती इंडस्ट्रीजने गेल्या 6 महिन्यात किती कर वसुली केली या संदर्भात विचारणा केली असता यावरही कोणी बोलावयास तयार नाही. जेव्हा महापालिकेची कर्मचारी ही वसुली करीत होते तेव्हा चांगल्या पद्धतीने वसुली होत असल्याची ही चर्चा असून आता मात्र या वसुलीला खीळ बसल्याचे बोलले जात आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर आगामी काळात इतरही कर्मचाऱ्यांच्या पगाराची थकबाकी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या तरी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रहारचे महानगराध्यक्ष तथा माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य व मास्टर पॉवर ग्रुपचे संचालक प्रहार सेवक मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत निराधार, दिव्यांग व गरजू नागरिकांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ नागरिकांनी घेतला. प्रहार महानगराध्यक्ष तथा माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य व मास्टर पॉवर ग्रुपचे संचालक प्रहार सेवक मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 8 जानेवारी रोजी वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता वयोवृद्ध महिला व पुरुष, विधवा महिला भगिनी, अनाथ मुले-मुली तसेच होतकरू विद्यार्थी व गरजू नागरिकांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. हे उपक्रम 3 सत्रामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्याप्रमाणे सकाळच्या सत्रात श्रावणबाळ, निराधार, विधवा, दिव्यांग या योजना अंतर्गत जवळपास 26 लाभार्थ्यांना मानधन सुरू करून देण्यात आले. या सकाळच्या सत्रामध्ये खूप मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. याचप्रमाणे दुपारच्या सत्रात आयुष्यमान भारत योजनेचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास 530 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड पूर्णपणे मोफत काढून देण्यात आले व सायंकाळच्या सत्रात मास्टर पॉवर ज्युनियर ग्रुपच्या वतीने रात्री उशिरापर्यंत गोरगरीब नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जे लोक थंडीच्या दिवसांमध्ये देखील रात्रीच्या वेळी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ज्यांच्याकडे काहीही नसून रस्त्याच्या कडेला झोपलेले असतात, प्रामुख्याने अशा सर्व गोरगरीब गरजू नागरिकांना या ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी प्रहार महानगराध्यक्ष तथा माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य व मास्टर पॉवर ग्रुपचे संचालक प्रहार सेवक मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येते। या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने लाभार्थ्यांकडून घेण्यात येतो। या विविध सामाजिक उपक्रमाचे पूर्ण आयोजन मास्टर पॉवर मित्र परिवार करीत असते। हे उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यश बुळकुले, आकाश खन्ना, अनिकेत सोनचड, कल्पेश देशमुख व संकेत मोरखडे, हर्षल टाले, रुद्राक्ष बोरकर, सागरपुरी, अथर्व देशमुख, रोशन माळी, भावेश हॅरी, सोहम चेंदाणे, सागर भिंगे, प्रसाद सोनोने, कार्तिक छाव छरिया यांनी अथक परिश्रम घेतले। मूर्तिजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे। शहराजवळील MIDC परिसरातील कृष्णा ऑइल मिल समोर उभ्या ट्रकमधून 300 लिटर डिझेलची चोरी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली। ही बाब CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। चोरट्यांनी एक प्रकारे मूर्तिजापूर शहर पोलिसांना आवाहन दिले आहे। मूर्तिजापूर शहर परिसरात सध्या चोरी, गुंडगिरी आदी घटना वाढत चालल्या आहेत। 2 दिवसांपूर्वी शहरातील पटवारी कॉलनीत राहणारे राजेंद्र ठाकरे यांच्या बंद घरात चोरी झाली होती। या घटनेची शाई वाढण्यापूर्वीच मूर्तिजापूर MIDC परिसरात उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली। येथील MIDC परिसरातील कृष्णा ऑइल मिल समोर उभ्या असलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून 300 लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे। काल रात्री 2च्या सुमारास कृष्णा ऑइल मिल परिसरात हा प्रकार घडला। या परिसरातील CCTV कॅमेरे तपासले असता रात्री 2च्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाची कार या मार्गावरून 2-3 वेळा जाताना दिसली। त्यामुळे या कारमधून आलेल्या चोरट्यांनी ट्रकच्या टाकीतून डिझेल चोरल्याचा संशय व्यक्त केला जात असून अज्ञात चोरट्यांना पकडण्याऐवजी पोलीस हातावर हात देऊन बसल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत। अकोला शहरात चालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। परवानाधारक ऑटोपेक्षा अनधिकृत ऑटोंची संख्या अधिक असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन हे आपला प्रवास करतात। तरीही शहर वाहतूक नियंत्रण शाखा व प्रादेशिक परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। अकोला शहरात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक शिगेला पोहोचली आहे। अधिक प्रमाणात प्रवासी मिळाल्यावर रिक्षा चालक प्रवाशांना त्यांच्या ड्रायव्हरच्या सीटजवळ बसवण्यास टाळाटाळ करत नाही। शहरातील अधिकृत परमिट ऑटोंच्या संख्येपेक्षा अनधिकृत ऑटोंची संख्या जास्त आहे, तर ग्रामीण भागात परमिट ऑटोही बेशिस्तपणे शहरात धावत आहेत। त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकांची तीच अवस्था आहे। विद्यार्थ्यांच्या जड दप्तर रिक्षाच्या मागे आणि रिक्षाच्या दोन्ही बाजूला लटकलेले दिसतात। त्यामुळे एखाद्याला धक्का लागल्यास किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना त्रास होऊ शकतो किंवा अपघातही घडू शकतो। शहराच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर आणि चौकात मनमानी पद्धतीने ऑटो उभे करून शहराची वाहतूक व्यवस्था बाधित करण्यात येत आहे। परंतु याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे। अनेक ऑटो चालक चौकात वाहतूक नियंत्रणासाठी उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करताना दिसतात। मात्र अशा वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही। त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि शहरातील वाहतुकीला अडथळा करणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। कुलदीप वानखडे या युवकावर मूर्तिजापूर येथे दुचाकीस्वाराने पैशाची मागणी करीत मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करून पोटावर चाकूने वार करून पळ काढला होता। या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कारवाई करत हल्ला करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे। मूर्तिजापूर येथील चाकू हल्ला केलेल्या युवकावर अकोला येथील रुग्णालयातच उपचार सुरू होता। या प्रकरणी 6 जानेवारी रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी स्वाराविरुद्ध कलम 394 भांडवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। ठाणेदार भाऊराव घुगे यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, स्वप्नील खाडे, नामदेव आळे, मंगेश विल्लेकर या पथकाच्या सहाय्याने अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यास वेगाने तपास चक्रे फिरविली। 24 तासातच अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात यश मिळवले। या प्रकरणी आरोपी शहजाद खान याला अटक करण्यात आली। ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे, हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील खाडे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव आळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश विलेकर यांनी केली। 1 जानेवारी रोजी बाळापूर तालुक्यातील उरळ येथे
आपल्या मित्राच्या भेटीसाठी सिरसो येथे आलेले युवकावर रेल्वे स्थानकावर एक अज्ञात व्यक्तीने पैसे हिसकून त्याच्यावर चाकूने हल्ला केला। या संदर्भात मूर्तिजापूर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताबडतोब अटक केली। या संदर्भात आपल्यासोबत मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव गुगे साहेब आहे, त्यांच्याकडून आपण ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दीप वानखेडे हा त्याच्या मित्राकडे गाव उरळ तालुका बाळापूर येथून त्याच्या मित्राकडे आला होता मूर्तिजापूर येथे। 31 तारखेला त्यांनी त्याच्या मित्रासोबत पार्टी बनवली आणि सकाळी तो रेल्वेने जायला निघाला असता रेल्वे स्टेशनच्या बाहेरच पिंपळ्या झाडाखाली एक अज्ञात इसम त्याला मोबाईल आणि पैशाची मागणी केली। त्यांनी पैसे आणि मोबाईल दिले नाही म्हणून त्याच्या पोटात चाकू खुपसला। नंतर तो भीतीने रेल्वेत बसून निघून गेला जखमी इसम आणि पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे त्याने कंप्लेंट दिली। त्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यात भरती केले आणि त्यानंतर आम्हाला 6 तारखेला हा तपास प्राप्त झाल्यानंतर ही घटना घडल्यामुळे रेल्वे परिसरात एक दहशतीचं वातावरण होतं। कुठलाही पुरावा नसताना अज्ञात व्यक्ती होता, त्याला आमचे पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहरने कुठलाही विलंब न करता मुखबिरच्याद्वारे आणि खात्रीशीर माहितीद्वारे आरोपीला शहजाद याला ताब्यात घेतले। हा शहजाद याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत। 2019ला चोरीचा गुन्हा दाखल आहे रेल्वेचा, 2020ला एक NDPSचा आहे आणि 2022ला जुगाराचा गुन्हा आहे। त्याला अटक केलेली आहे आणि कठोरात कठोर प्रतिबंधक कारवाई त्याच्याविरोधात करण्यात येईल। अकोला जिल्ह्यात दुचाकी अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून दुचाकीवरील अचानक ताबा सुटल्यामुळे मोजरी गावाजवळील वळणावर दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली असून संत गाडगेबाबा पथकाच्या मदतीने त्यांना आपत्कालीन मदत मिळाली आहे। पिंजरजवळील मोजरी गावाजवळील एका वळणावर काजलेश्वर येथील सूरज चक्रनारायण, गणेश समेनार चव्हाण हे दोघे दुचाकीवरून जात असताना चालकाचा अचानक दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला। या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख दीपक सदापळे यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोन्ही जखमींना उपचारासाठी दाखल केले। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। आमदार अपात्रता प्रकरणावर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे अकोल्यात सूचक वक्तव्य। हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात पुन्हा ट्रक चालकांचा संप। विद्यार्थी हत्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीकरिता शिवसेनेचा धडक मोर्चा। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, मृतक विद्यार्थ्यांच्या वडिलांची धडक मोर्चात मागणी। कर वसुली होत नसल्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे पगार रखडले। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।